सह्याद्रीच्या कुशीत विनयशीलता भेटते तेव्हा. मला प्रवासाची खूप आवड आहे. मग ते एखादं छोटंसं खेडं असो, नाहीतर दुष्काळग्रस्त भाग असो, ओसाड डोंगरमाथा असो, घनदाट जंगल असो किंवा इजिप्त नाही तर चीनमधील एखादं स्मारक. मला वेगवेगळ्या ठिकाणी भटकंती करायला फार आवडते. अशीच एकदा मी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये कर्नाटकामधील एका घनदाट जंगलाच्या प्रदेशात गेले होते. दिवसभर पावसाची रिपरिप चालू होती. पावसाळी दिवसात दाट जंगलातून वाट काढत जाणं तसं कठीण काम. शिवाय वाटेत जळवाट चिटकण्याची भीती. पण तरीसुद्धा पावसाळी दिवसातील निसर्ग सौंदर्याचा खराखुरा अनुभव घ्यायचा असला तर या स्थळाला भेट द्यायलाच हवी. जंगलातील झाडाझुडपांच्या फुलांचा मत्त सुगंध, विविध प्रकारच्या पक्ष्यांची शीळ, वाऱ्याची हळूवार साद कोणत्याही गावात किंवा शहरात या आनंदाचा अनुभव घेणं शक्य नाही. मी तेथील घनदाट जंगलात पार खोलवर असलेल्या आदिवासी वस्तीतील शाळेला भेट द्यायला आले होते. मी ज्या धर्मादाय विश्वस्त संस्थेसाठी करते, त्यांना या शाळेला काही मदत देण्याची इच्छा होती. येथील आदिवासींनी ठंडा असं म्हणतात. ते फार आनंदी वृत्तीचे असतात. त्यांचा जो म्होरक्या असतो त्याला ठंडाप्पा असं म्हणतात. तो त्या आदिवासी टोळीतील सर्वात जुना, सर्वात वरिष्ठ माणूस असतो. जणू तो त्यांचा देवच असतो म्हणाना. सर्वजण त्याच्या ऋणात बद्ध असतात. आपल्या बालपणी शिकलेल्या रूढी आणि परंपरांचे पालन करतात. मी गावात पोहोचले तेव्हा जोरात पाऊस पडत होता. तो कोसळणारा पाऊस, त्यात झुडपून निघणारी पानं आणि रानटी फुलांचा उग्र गंध या सर्वांचा परिणाम म्हणून मला आपण एखाद्या परग्रहावर आलो आहोत असं वाटत होतं. पण तरीही मला तिथे परकेपणा वाटत नव्हता. खूप लांब पल्ला चालल्यानंतर अखेर मी त्या गावच्या शाळेत पोहोचले. वाटेत भेटलेले गावकरी माझ्याकडे टक लावून बघत होते आणि तरीही मला परकेपणा वाटला नाही. त्या शाळेत जाऊन पोचणं हेच एक मोठं धाडसाचं काम होतं. एक स्त्री डोक्यावर हारीने 3 घागरी एकावर एक ठेवून लयबद्ध चालत निघाली होती. मी तिला थांबवून विचारलं, शाळेला जायचा रस्ता कोणता? तिने आश्चर्यचकित झाल्यासारखा आवाज काढला, माझ्याकडे टक लावून पाहिला आणि निघून गेली. बहुधा तिला शहरातून आलेल्या नवख्या व्यक्तीशी बोलायचं नसावं, नाहीतर कदाचित तिला माझी भाषा समजली नसेल. मग मला एक म्हातारा भेटला. तो वेताची टोपली विणत बसला होता. तो तोंडाने कसलेसे गाणे लोकगीत गुणगुणत होता. मी त्याच्यापाशी वाकले आणि मोठ्या व स्पष्ट आवाजात विचारलं, शाळा कुठे आहे? त्याच्या चेहऱ्यावर उत्सुकता स्पष्ट उमटली होती. त्याला बहुधा मला बरंच काही विचारायचं असावं, पण त्यानं काहीच विचारलं नाही. तो आपल्या स्वतःच्या भाषेत काहीतरी पुटपुटला आणि त्या शाळेच्या दिशेने हात केला. शाळा म्हणजे एक जुने गवताने साकारलेले घरच होते. त्या आदिवासींनी स्वतःचं बांधल्यासारखे वाटत होते. ती प्राथमिक शाळा होती. काही मुले बाहेरच्या बाजूला खेळताना दिसत होती. पलीकडे एका शेडवजा काहीतरी उभारले होते. त्याखाली बसून काही मुले गवताच्या काड्या आणि पाने घेऊन काही वस्तू बनवत होती. मी आत शिरले. आत एक खोली होती. खोलीत 2 खुर्च्या, 2 टेबल आणि एक फळा होता. शेजारी पाण्याने भरलेला माठ होता. खोलीत दिवे किंवा पंखे नव्हते. भिंतीला एक झडप आल्यासारखे भोक होते. ती खिडकी होती. खोलीत हवा खेळती राखण्यासाठी एवढीच काय ती व्यवस्था होती. ते ऑफिस असल्यासारखं दिसत होतं, पण त्याच्या आत कुणीच नव्हतं. कोणी शिक्षक किंवा कर्मचारी नव्हते. मी आजूबाजूला कोणी दिसतंय का हे पाहत होते. इतक्यात एक म्हातारा माणूस माझ्यापाशी चालत आला. मला काय पाहिजे वगैरे चौकशी त्याने केली. मी माझी स्वतःची ओळख करून दिली. आम्ही या शाळेसाठी काही मदत वगैरे देऊ शकतो का ते पाहण्यासाठी मी आले असल्याचं त्याला सांगितलं. त्यावर त्याची प्रतिक्रिया मात्र फारशी उत्साहवर्धक नव्हती. मला वाटलं आपण जरा बेताबेताने गोडी गुलाबीने याची चौकशी केली तर हा मोकळेपणाने बोलेल. म्हणून मग मी त्याची खुशाली वगैरे विचारायला, त्याच्या स्वतःविषयी चौकशी करायला सुरुवात केली. तो त्या शाळेचा शिपाई आणि वॉचमन होता. तो तिथेच राहत असे. कधीतरी तो आलेल्या प्रवाशांना प्रेक्षणीय स्थळे दाखवणारा गाईड म्हणूनही काम करायचा. तो त्या शाळेचा किंवा सरकारचा पगारी नोकर नव्हता. त्याचा नातू त्या शाळेत मोफत शिकत होता व त्याबद्दल तो म्हातारा पडेल ते काम करत असे. तुम्ही इथे किती वर्ष राहत आहात? बरीच वर्षे, तो म्हणाला. तो शाळेच्या आवारातच एका छोट्याशा झोपडीत राही.
आता जरा त्याच्या माझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सुधारलेला दिसला. मग मी हळूच परत एकदा शाळेच्या कारभाराचा विषय काढला. ही शाळा राज्य सरकार चालवत असल्याचं त्यानं सांगितलं. शाळेत एकूण 2 शिक्षक होते आणि जवळपासच्या गावातून 50 विद्यार्थी शिकायला येत होते. शाळेत गणवेशाची सक्ती नव्हती. शाळेत एवढे विद्यार्थी शिकायला येतात हे ऐकून मला बरं वाटलं. किती झालं तरी त्या मुलांचे पालक स्वतः अशिक्षित शिवाय किती दारिद्र्यात जगत होते, पण तरीही आपल्या मुलांना शिकवण्याची त्यांची तयारी होती. ही शाळा चालवायला तुम्हाला कोणत्या कोणत्या अडचणी येतात? त्यावर त्या म्हाताऱ्याने विशेष काही सांगितलं नाही. तो मला जवळच्या झोपडीत घेऊन गेला आणि एका खूपच वयोवृद्ध माणसाची माझी ओळख करून दिली. तोच त्यांचा ठंडाप्पा होता. तो 90 वर्षांहून अधिक वयाचा असावा. मला पाहून त्याला आनंद झाला. मी त्याला परत तेच विचारलं, ही शाळा चालवायला तुम्हाला कोणत्या कोणत्या अडचणी येतात? पावसाळ्याच्या दिवसात शाळेपर्यंत यायचं कसं हा एकच प्रश्न असतो, तो म्हणाला. शिवाय पावसाळ्यात शाळेला घालायचे कपडे वाळत नाहीत, ही तर नेहमीचीच अडचण. मी आजपर्यंत अनेक लोकांना भेटले, अनेकांशी बोलले. ही अडचण मी अनेकदा ऐकली आहे. एकंदरीत तेथील लोकांविषयी, त्यांच्या जीवनाविषयी बऱ्यापैकी माहिती काढून घेऊन मी परतले. परतण्याआधी त्या लोकांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आवर्जून आभार मानले. आता परत यायचं ते या मुलांसाठी छत्र्या आणि कपडे घेऊन यायचं असं मी मनाशी ठरवलं. मी तेथे परत गेले तेव्हा हिवाळा होता. पाऊस संपला होता. आता सगळंच दृश्य पालटलं होतं. आता ते सारे जणू नंदनवनासारखं भासत होतं. आता चिखल नव्हता की बेडकांचा कर्कश ओरडणं नव्हतं. पक्षी कूजन करत होते. आभाळ स्वच्छ होतं. लाल फुले सर्वत्र फुलली होती. परत एकदा मी त्याच ठंडाप्पाला जाऊन भेटले. त्यानं मला लगेच ओळखलं आणि तो हसला. त्याच्या डोळ्यातही मनापासून स्वागत होते. मी इथल्या मुलांसाठी काही वस्तू आणल्या आहेत. त्या कृपया ठेवून घ्या. गेल्यावेळी मी इथे आले तेव्हा त्यांच्यासाठी काहीच काय आणायचं तेच मला माहीत नव्हतं. असं म्हणून मी एक भली मोठी पिशवी त्यांच्या हातात ठेवली. ठंडाप्पा थोडा घुटमळला. त्याला कदाचित अवघड वाटत असावं असं मला वाटलं. मी म्हणाले, तुम्ही माझ्याकडे काहीच मागितलेलं नाही. मी आपण होऊन या वस्तू आणल्या आहेत. पावसाळ्यात मुलांना या गोष्टींचा उपयोग होईल. मुलांच्या मापाप्रमाणे यातून त्यांच्यासाठी कपडे शिवून घ्या. त्यावर तो एक अक्षरही न बोलता उठून त्याच्या झोपडीकडे चालत गेला. तुम्हाला काय शिकायचंय? मी जवळ उभ्या असलेल्या मुलांना विचारलं. पण कुणीच काही बोललं नाही. खूप मनधरणी केल्यावर काही लहान मुलं जरा जवळ आली, पण अजूनही ती खूप बुजत होती. बोलायला तयार नव्हती. मी परत त्यांना बोलतं करण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांच्यातला एक जण म्हणाला, आम्ही कॉम्प्युटरविषयी ऐकलंय, पण आम्ही तो कसा असतो ते काही अजून पाहिलं नाही. फक्त टीव्हीवरच पाहिलंय. तुमच्याकडे कॉम्प्युटरसंबंधी कन्नडमध्ये लिहिलेलं एखादं पुस्तक आहे? मी एका शिक्षकाची मुलगी, त्यात स्वतःही शिक्षक. त्यामुळे त्या मुलाचं बोलणं ऐकताच मला अक्षरशः हर्षवायू झाला. त्यांच्या कल्पना इतक्या ताज्या टवटवीत होत्या की मला आश्चर्यच वाटलं. या इतक्या मागास भागात राहूनसुद्धा किती आधुनिक विचार होते त्यांचे. मी बेंगलोरला गेल्यावर असं एखादं पुस्तक मिळतं का ते नक्की पाहीन, मी त्यांना सांगितलं. आणि असं पुस्तक जर काही नाहीच मिळालं तर मीच तुमच्यासाठी पुस्तक लिहीन. ते ऐकून ती मुले खुश झाली. मलाही आनंद झाला. एवढ्यात ठंडाप्पा आपल्या झोपडीतून परत आला. त्याच्या हातात लाल रंगाच्या कसल्याशा सरबताने भरलेली बाटली होती. अम्मा, असं म्हणून त्याने ती बाटली माझ्या हातात ठेवली. तुम्ही घरी काय पिता? तुम्हाला काय आवडतं? ते काही आम्हाला माहीत नाही. आम्ही या जंगल भागात उन्हाळ्याच्या दिवसात हे एक खास पेय तयार करतो. ते किमान 2 पावसाळे तरी टिकतं. उन्हाळ्यात इथे लाल रंगाची रानटी फळं येतात. त्या फळांचा रस काढून तो आम्ही साठवून ठेवतो. त्या रसात आणखी काहीही घालत नाही. हा रस तब्येतीला फार चांगला असतो. पेलाभर पाण्यात जरासा रस टाकून ढवळून प्यायचा. मला फारच अवघडल्यासारखं झालं. या इतक्या गरीब लोकांकडून मी भेट कशी स्वीकारू? त्यांना स्वतःलाच खायला पोटभर अन्न नव्हतं. शिवाय मी स्वतः इथे देण्यासाठी आले होते, दानधर्मासाठी, घेण्यासाठी नव्हे. मी जरासा विचार केला आणि नम्रपणे त्याला नकार दिला. त्यावर ठंडाप्पा गंभीरपणे म्हणाले, तसं असेल तर अम्मा, आम्ही पण तुमची भेट स्वीकारू शकत नाही. आमचे पूर्वज पिढ्यानपिढ्या या रानात राहिले. त्यांनी त्यांच्या पद्धती शिकवल्या. तुमची आम्हाला काहीतरी देण्याची इच्छा आहे ना, आम्ही ते घेऊ.
पण त्याचबरोबर आम्ही जे देऊ ते तुम्हीसुद्धा घ्यायला पाहिजे. तुम्ही आमची भेट जर स्वीकारणार नसाल तर आम्हीसुद्धा तुम्ही आणलेल्या या गोष्टी घेऊ शकत नाही." मला ते ऐकून धक्का बसला. अवघडल्यासारखं झालं आणि लाज वाटली. आजवर असा अनुभव कधीच आला नव्हता. त्यामुळे हे असं ऐकावं लागेल याची मनाशी तयारी नव्हती. साधारणपणे एखादी धर्मादाय संस्था काही मदत देऊ शकते, तेव्हा लोक कृतज्ञता व्यक्त करतात. अशी नेहमीची पद्धत. कधी-कधी तर तक्रारीसुद्धा ऐकायला मिळतात. एखाद्या व्यक्तीला किंवा संस्थेला काही अडचणी असतात. त्यातील एखादी अडचण दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. पण कित्येकदा आम्ही जी काही मदत केली असेल त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणं तर राहोच. पण जे करायचं राहिलं असेल त्याविषयी तक्रारसुद्धा ऐकायला मिळते. कधीतरी तर असंही घडलेलं आहे, की ज्यांना मदत केली त्यांनी इतकी कमी रक्कम दिल्याबद्दलसुद्धा कुरकूर केलेली आहे. असं जे काही घडलेलं आहे ते मी फारसं कधीही मनाला लावून घेतलेलं नाही. मी देण्यात समाधान मानलेलं आहे. त्यावर लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत याचा विचार मी कधी केला नाही. या इथे सह्याद्रीच्या जंगलात हा म्हातारा आदिवासी, शाळा न शिकलेला हा माणूस जीवनाचं हे एवढं मोठं तत्त्वज्ञान स्वतः प्रत्यक्ष जगत होता. जेव्हा तुम्ही घेऊ शकाल तेव्हाच द्या, काहीतरी दिल्याशिवाय घेऊ नका. संस्कृती आपल्याला सर्वात सुंदर स्वरूपात इथे बघायला मिळाली. ही संस्कृती व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये शिकवत नाही. ती हसून त्याची ती भेट आनंदाने स्वीकारली. त्यावर त्याचे डोळे चमकले आणि तो हसून म्हणाला, "घेण्यात सुद्धा मोठेपणा असतो." त्याचे हे शब्द ऐकून माझ्या मनातला त्यांच्याविषयीचा आदरभाव द्विगुणित झाला.